बाहेर वातावरण ढगाळ होतं. चंद्र ढगांच्या आड होता. शर्वरी नुकतीच आवरून रूमच्या बाहेर आली होती. बाबा बोलणारच होते, पण आईने इशाऱ्याने जेवण उरकू द्या असं खुणावलं आणि बाबा गप्प बसले. जेवण झाल्यावर आई बाबा समोर येऊन बसले. शरू, जरा बोलायचंय. बाबांनी सुरुवात केली. हो बोला ना बाबा, ती सहज म्हणाली. तू अचानक परतण्याचा निर्णय का घेतलास? काही नाही बाबा, अभ्यास आणि नंतर सगळी कामं नाही झेपत. त्यापेक्षा मी इथून येऊन जाऊन करीन. तेवढा अभ्यासाला जास्त वेळ देता येईल. तिने तात्पुरतं कारण देऊन बाबांचं समाधान केलं. झोपायला जाते सांगून ती रूममध्ये आली. नेहमीप्रमाणे ठकठकणारी छाती ओली झाली आणि तिच्या अश्रूंचा बांध फुटला. दुधासाठी कासावीस झालेल्या छकुलीचा चेहरा क्षणभर डोळ्यासमोर तरळला आणि न राहून तिने फोनला हात घातला. 3 आठवडे ठेवलेला संयम आज तुटला होता. फोनची रिंग जात होती आणि तिची धडधड वाढली होती. समोरून कोणी उचलूच नाही असं वाटत असताना त्याचा मृदू स्वर कानी आला. बोल. खोल दरीतून प्रतिध्वनी उमटावा तसा काहीसा वाटला तिला तो. झोपली? ती कशीबशी बोलली. हो, आत्ताच झोपवली तिला. रडून रडून आकांत केला होता. नाकी 9 आले होते माझ्या. तो लहान आहे ती. तिच्या कलाकलाने घ्या. हळूहळू होईल सवय तिलाही आणि तुम्हालाही. असा दीर्घ ओंकार आला आणि समोरून फोन कट झाला. शर्वरीला घरी येऊन 3 महिने लोटले होते. एक दिवस कॉलेजमधून ती जरा उशिराच घरी पोहोचली. संध्याकाळची 6:30-7ची वेळ होती. ऊन कल्ली होती. बसमधून उतरली. समोर अंगणात 4 चाकी उभी दिसली. यावेळी कोण आला असावा असा विचार करत गाडीजवळ पोहोचली. नंबर प्लेटवर नजर जाताच जरा गोंधळली, कारण ती त्याची गाडी होती. तो इथे कसा? त्याला इथला पत्ता कोणी दिला? का आला असेल? अशा सगळ्या विचारांचे मोह मनात उठते न उठते तोच तिची छकुली आई म्हणत तिला येऊन बिलगली. क्षणभर तिला हसावं की रडावं कळेना. पण तोवर तिच्यातल्या आईला आवेग आवरला नाही. तिने छकुलीला उचलून घेतलं आणि तिचे मुके घेतले. तिला घेऊन ती घरात प्रवेशली आणि तो आणि तिचे बाबा हॉलमध्ये बसले होते. तिने छकुलीला खाली उतरवलं, पण ती कशाचीच तिला सोडायला तयार होईना. तिला चिकटून उभी राहिली आणि तशीच आपल्या बाबांना म्हणाली, बाबा, आपली आई, आत्ता आपण आपल्या घरी जाऊयात तिला घेऊन. ती निरागस पोर बोबड्या आवाजात सहज म्हणून गेली. शर्वरीला तिच्या पायांभोवती तिच्या चिमुकल्या हातांची पकड अजून घट्ट झाल्याची जाणवली. हो, पण तिला आत तर येऊ दे. आधी आत्ताच आली की नाही ती कॉलेजमधून? तिला फ्रेश होऊ दे. तो कशी तरी त्या चिमुकल्या शिवाची समजूत काढण्याचा काठोकाठ प्रयत्न करत होता. तिने एक वार त्याच्याकडे पाहिलं आणि कोपऱ्यात उभ्या असलेल्या आई आणि ताईकडे पाहिलं. त्या दोघी प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत होत्या. बाबांकडे बघण्याची तिला हिंमत होईना. कसं तरी त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अंगार फुलला होता. बाबा, हिला झोपवते मी आणि तुम्हाला नंतर सारं सांगते. प्लीज आता काही रिॲक्ट करू नका. लहान आहे ती, सहन नाही होणार तिला. ती धीराने उद्गारली. बाबांनी एकदा छकुलीकडे पाहिलं. तीही किलकिल्या नजरेने त्यांच्याकडे कुतूहलाने बघत होती. ते उठले, तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि बाहेर निघून गेले. तशी शर्वरी स्वयंपाकघरात आली. मागोमाग छकुलीसुद्धा धावली. तो आताच पोहोचला आणि या गोंधळात आई आत्याला चहा वगैरे विचारायचं विसरले हे तिनं पुरतं हेरलं होतं. तिने पटकन चहाचं आदन गॅसवर चढवलं. छकुली पायाशी कुरबुर करत होती. तिला पुन्हा उचलून घेत तिने विचारलं, पिल्लू, खाऊ हवाय का? नको. छकुलीने नाक मुरडलं. जा बघू मग बाहेर बाबांकडे जा. तिला खाली ठेवत म्हणाली, नाही, मी कुठे जाणार नाही तुला सोडून. तू पुन्हा मला आणि बाबांना सोडून गेलीस तर? तिचा प्रत्येक शब्द शर्वरीच्या काळजाच्या आरपार होत होता. तरी ती स्वतःला सावरत होती. नाही ग बाळा, आता मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. आणि आता आपल्या बाबांच्या चहाची वेळ आहे की नाही? तू बाहेर जा, मी आलेच चहा घेऊन. छकुली बाहेर गेली आणि पाठोपाठ ती चहा आणि फराळाचं घेऊन आली. ती समोर बसली तेव्हा तिच्या हातात त्याने तिच्या हातात काही पेपर्स दिले. तिने ते वाचले. तिला काही समजेनासं झालं होतं. तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. त्याला तिच्याशी बोलायचं होतं हे तिला कळलं होतं, पण आता सर्वांसमोर ते शक्य नव्हतं. तेवढ्यात बाहेर ताईसाहेब खेळत असलेली छकुली तिच्याकडे आली आणि कुरबुर करू लागली. तिच्या झोपेची वेळ झाली होती. शर्वरीने तिला उचलून आत नेलं. बेडवर झोपवण्याचा प्रयत्न करू लागली, पण ती कशाचीच ऐकेना. तिचा तरी काय दोष होता? तिला झोपवताना आई आणि बाबा दोघे सोबत हवे असायचे. आईच्या कुशीत बाबांची गोष्ट ऐकत झोपण्याची सवय झाली होती तिला. शेवटी तिच्या हट्टापुढे शर्वरीने हात टेकले आणि ती दाराची कडी काढून बाहेर डोकावली. सर, जरा आत या ना, तिने अवघडून म्हटलं. तोही काही न बोलता आत आला आणि तिने दरवाजा लावला. आत बेडवर तिघी झोपली होती. छकुलीसुद्धा बरीचशी शांत झाली होती. सवयीने माने खालून वरच्या बाजूला असलेल्या शर्वरीचा हात शेखरच्या हातात होता. गोष्ट ऐकता ऐकता छकुली तिच्या दिशेने वळली आणि तिच्या चिमुकल्या ओठांचा शर्वरीच्या छातीला स्पर्श झाला आणि तिच्यातली आई मनोमन सुखावली. एरवी ओघळून जाणारं दूध आज कितीतरी काळानंतर सार्थकी लागलं होतं. छकुलीने दूध ओढताच तिच्या छातीत कळ उठली आणि नकळत शेखरचा हात जोरात दाबला गेला आणि तिच्या चेहऱ्यावर
वेदनेची तिरपी रेख उमटली. काय गं, ठीक आहेस ना? काय होतंय? शेखर घाबराघोबरा होऊन विचारत होता. अहो घाबरू नका, काही नाही झालं. खूप दिवसांनी तिला पाजतेय ना, म्हणून जराशी तिने ओढल्यावर कळ आली. आता काही नाही होत, असं हाताची पकड सैल करत ती म्हणाली. शरू? त्याने आर्ततेने हाक मारली, पण पुढचे शब्द काही उमटलेच नाहीत. त्याच्या डोळ्यातली आसवे तिला सारं सांगून गेली. छकुलीला गाढ झोप लागली होती. तिला नीट झोपून बाजूला उशी लावून दोघे रूम बाहेर आली. आता त्यांना वादळाला सामोरं जायचं होतं. शर्वरी बाहेर येताच बाबा तिच्यावर तुटून पडले. लाथा बुक्के झाडत त्यांच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. कुलक्षणी कार्टे, काय कमी केलं होतं तुला आजवर? रक्ताचं पाणी करून तुला शिकवलं, एवढा विश्वास ठेवून स्वतंत्र दिलं, त्याचा असा फायदा घेतलाच, हे कोण उधळलेस, बाहेर तोंड दाखवायला जागा नाही ठेवलीस. आणि बरंचसं काही शर्वरी फक्त मार खात होती. आई बाजूला मुसमुसत उभी होती. शिखरला ते सहन झालं नाही आणि शेवटी तो मध्ये पडला. शर्वरीला उठवून खुर्चीवर बसवलं. समोरच्या ग्लासमधलं पाणी तिला पाजलं. डोक्यावरून हात फिरवला आणि तिला मिठीत घेतलं. ती अजून पुरती सावरली नव्हती. त्याच्या मिठीत थरथरत होती. त्यालाही राग आलेला. त्या परिस्थितीत हे तिला कळलं होतं, म्हणून तिने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. म्हणाली, सर प्लीज आत्ता जा तुम्ही. माझ्यामुळे तुमचा अपमान झालेला मला सहन होणार नाही. जा तुम्ही. पण तिला थांबवत बोलला, हे बघ, आता तू आणि मी वेगळे नाही आणि नेहमी तू सहन करत राहणार आहेस का? कळू दे ना सगळ्यांनी तू नेमकं काय केलंयस, या सगळ्याला सामोरं जाताना कसं आणि काय काय भोगलेस. शर्वरीचे बाबा, आधी मी सांगतोय ते ऐकून घ्या आणि नंतर ठरवा. तुमच्या लेकीने तुम्ही दिलेला स्वातंत्र्याचा फायदा घेतला की गैरफायदा? तो सांगत होता तेव्हा शर्वरीचं मन वर्षभर मागे भूतकाळात गेलं. कॉलेज सुरू होऊन 1-2 आठवडे उलटले. एक दिवस सकाळी लेक्चरला क्लासमध्ये बसलेली असताना खिडकीतून हाक आली, शरू आहेस का गं? हो म्हणत ती उभी राहिली. अगं हो काय, दरवाजा उघड. तिने पटकन जाऊन दरवाजा उघडला. चल आपल्याला निघायचं आहे. तो आत येत म्हणाला. कुठे, कधी, का? तिने भराभर विचारलं. हो हळू जरा, आत्ता निघायचं आहे, बाकीचं वाटीत सांगतो. सर वही पेन काही घेऊ? बाळा बॅगच घे, परत येणार नाही आपण, संध्याकाळ होईल. ठीक आहे सर, तुम्ही व्हा पुढे, मी आलेच, तिने सांगितलं आणि ती आतल्या बाजूला वळली. तोच वैतागून तो म्हणाला, अगं आता आणि कुठे जाऊ, सोबत जायचंय आपल्याला शरू. यावर हसत ती म्हणाली, अहो राजे, मी आवरून बाहेर येते, तोवर आपण आपल्या चीज वस्तू स्टाफरूम नावाच्या ठिकाणावरून आणा. थोड्याच वेळात दोघे ऑफिसजवळ भेटूया आणि नंतर सोबत जाऊ, चालेल ना? तिच्या या बोलण्याने त्याचा पारा अलगद खाली आला आणि तोही त्याच शैलीत, जशी आज्ञाराणी सरकार, असं काहीतरी म्हणत बाहेर गेला. तिने बॅगमध्ये पुस्तकं भरली आणि ती त्या तासाच्या सरांची परवानगी घेऊन बाहेर आली. तर तो तिथेच उभा होता. हद्द झाली तुमच्या पुढे, असं म्हणत दोघं स्टाफरूमच्या दिशेने वळले आणि त्याची बॅग घेऊन कॉलेजमधून बाहेर पडले. तिचा अंदाज खरा ठरला. गाडी पणजीच्या दिशेने धावत होती. तो अस्वस्थ असला म्हणजे असा काही गडबड करायचा हे तिला काही एका वर्षात कळलं होतं. तिने 12वी नंतर मागच्याच वर्षी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता आणि अभ्यासाबरोबरच इतर कलाक्षेत्रातही चमकली होती. तो तिचा इतिहासाचा शिक्षक होता. असं असलं तरी त्याला नाट्यक्षेत्रात विशेष रुची होती, म्हणून कॉलेजमधून स्पर्धेसाठीची नाटकं एकाएका तोच बसवायचा आणि गेल्या एका वर्षात त्यांनी अनेक स्पर्धा जिंकून कॉलेजला बक्षिसं मिळवून दिली होती. त्याचं नाव होतं शेखर इनामदार. मूळ मुंबई, कामासाठी गोव्यात आलेला, तर ती मूळ गोव्याची शर्वरी दाते. दोघांचेही स्वभाव अगदी मिळते जुळते. सतत बडबड, सहज चेष्टा मस्करी करायला दोघांना आवडायचं. दोघे एकमेकांना पुरून उरायचे. कधी कधी आजूबाजूच्या लोकांची हसून हसून दमछाक व्हायची. सोबत काही एकांकिका नाटकातून काम करत होते, त्यामुळे कधी कधी त्यांचं पात्रांचे संवाद त्यांच्या तोंडी असायचे आणि ऐकणाऱ्याचा भलताच गोंधळ उडायचा. दोघांमध्ये इतकी जवळीक होती की एकमेकांच्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांना न सांगता समजायच्या. एरवी शर्वरी म्हणूनच तो तिला संबोधायचा. कधी मस्करीची हुक्की आली तर शर्र असा लांब लचक ओढून धरायचा. तिला चिडवायचा, पण तिने कधी त्याचं चिडवणं मनाला लावून घेतलं नव्हतं. कितीही गमतीशीर असला तरी अनेकदा तो संतापायचा, अस्वस्थ व्हायचा. एखाद्या वेळी तो त्याच्या मनाचा हळव्या कोपरा तिच्यापुढे उघडायचा आणि त्याला या अशा परिस्थितीत व्यवस्थित हाताळणं हे फक्त तिलाच जमायचं. तिच्या मनात काही असलं म्हणजे ती त्याच्याकडेच व्यक्त व्हायची. दोघांच्या या समजुतीच्या नात्याविषयी इतरांच्या मनात कोडच होतं, पण ते दोघे आपापल्या मर्यादा राखून होते. आज काहीतरी घडलं हे कळायला तिला वेळ लागला नाही. तो अगदी धीर गंभीर मुद्रेने जलद गाडी हाकत होता. काय झाले सांगणार आहात का आत्ता? तिने सुरुवात केलीच होती. तेवढ्यात गाडी हॉस्पिटल समोर थांबली. ती घाबराघुबरी झाली. नेमकं काय झाले कळत नव्हतं. तिने गाडी पार्क केली आणि ती त्याच्या मागून चालून लागली. दुसऱ्या मजल्यावर पोहोचल्यानंतर तो एका खोलीत शिरला. तीही मागोमाग आत गेली. त्याने खुणेने तिला जवळच्या स्टूलवर बसायला सांगितलं आणि बेडवर पाठमोरं झोपलेल्या व्यक्तीला हाक मारली तशी ती वळली. त्याने त्यांना उठवून बसवलं आणि शर्वरीकडे वळून म्हणाला, शरू
ही माझी ताई, तिला तुझ्याशी बोलायचं आहे. तुम्ही बोलून घ्या, मी आहेच बाहेर. एवढं सांगून तो निघून गेला. काही मिनिटे शांततेत गेली. कदाचित सुरुवात कशी करावी हे त्यांना सुचत नव्हतं, म्हणून तीच बोलती झाली. काय बोलायचं आहे ताई तुम्हाला? माझ्या लेकीची आई होशील? त्यांनी अगदी तिच्या नजरेला नजर भिडवत विचारले. साहजिकच हा प्रश्न तिच्यासाठी अनपेक्षित होता, त्यामुळे ती थोडीशी गोंधळली. त्यांनीही ती गोंधळल्याचे भाव तिच्या डोळ्यात टिपले. सांगते सगळं, नीट सांगते, ऐक माझं. ही माझी दुसरी लेक. पहिली तारा ती झाली तेव्हा डॉक्टर बोलले दुसऱ्या बाळाचा विचारसुद्धा नाही करायचा. चुकून जरी तसं झालं तर ते माझ्या जीवावर बेतू शकेल आणि तेव्हाच माझं ऑपरेशन होणार होतं, पण मी नकार दिला. तेव्हा सगळ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि मीही ते हलक्यात घेतलं होतं. ताराच्या बाललीलांमध्ये रमता रमता 2 वर्षे सरली, पण बोलता बोलता त्यांना ठसका लागला. शर्वरीने जवळच्या टेबलावरच्या ग्लासमधलं पाणी त्यांना दिलं. पाठीवरून हळुवारपणे हात फिरवला. त्या थोड्या वेळ बोलायच्या थांबल्या आणि एक वार शर्वरीला निहाळलं. पुन्हा त्यांनी बोलायला सुरुवात केली. माझ्या नवऱ्याचं खूप प्रेम आहे ग माझ्यावर, पण एका मोहाक्षणी आम्ही बळी पडलो आणि मला दुसऱ्यांदा दिवस राहिले. यांनी अबॉर्शनचा निर्णय घेतला, पण मी हट्टाने बाळ होऊ द्यायच्या विचारांवर ठाम राहिले आणि कधी नव्हे ते हे माझ्यावर चिडले. अबोला धरला, पण कुठेतरी मला आशा होती की सगळं नीट होईल. वाटलं हवापालट झाला की नाही, काही नाही अडचण येणार, म्हणून नवा लागला. तसं इथं आले. इथंवर सगळं नीट होतं, पण नेमक्या वेळी नियतीनं फासे पलटले. म्हणजे काय झालं? न राहून मध्येच शर्वरीनं विचारलं. डिलिव्हरीच्या वेळी कॉम्प्लिकेशन्स वाढले आणि हिच्या जन्मानंतर मला पानाच फुटला नाही बघ. रडून रडून कासावीस झाले ग लेकरू माझं. आईच्या कुशीसाठी आसुसली आहे ती. आठवडा सरलाय, बाटलीतून चमच्यातून कशातूनही दूध घेईना झाली. नळ्या घालून पाजण्याचा प्रयत्न करतायत डॉक्टर, पण त्यांनाही हिच्यापुढे हात टेकलेत. आता लेकराचे हाल बघवत नाहीत. बघ मला, तुझ्यापुढे हात जोडते. माझ्या लेकीला तुझ्या पदराखाली घे. तिला आईच्या कुशीची ऊब दे, म्हणजे मी समाधानाने डोळे मिटेन. मला वचन दे, माझ्या छकुलीला कधी दूर लोटणार नाहीस. माझ्याकडे वेळ फार कमी आहे ग. त्या थांबल्या आणि त्यांनी अश्रूंना वाट करून दिली आणि नकळत तिच्या कुशीत शिरल्या आणि तीही त्यांच्या पाठीवरून हात फिरवत राहिली. आता तिला अश्रू आवरते घ्यायला हवे होते. तिने त्यांना शांत केलं. तेवढ्यात एक नर्स आत आली. तिच्या हातात पांढऱ्या शुभ्र कापडात गुंडाळलेली एवढीशी छकुली होती. तिची ती इवलीशी कीर्ती, इवले इवले हात पाय झाडणारी काळेभोर भिरभिरणारे डोळे, लाल चुटूक इवले ओठ, रडून रडून निस्तेज झालेला मुलूल पण गुटगुटीत चेहरा, अशी ती पाहून शरूला तिच्या लहानपणीची बाहुली आठवली. नर्सने तिला शर्वरीच्या हातात दिलं आणि काय आश्चर्य, तिच्या स्पर्शाने तिची कळी अगदीच खुलली. कधी नव्हे ती तिची आई तिच्या छोट्या परीला हसताना बघत होती. तिने तिची आई निवडली. नकळत त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले. शरूने जबाबदारी स्वीकारल्यागत तिला घट्ट उराशी कवटाळले. ती नर्स त्यांना चेक करेपर्यंत तिने छोटीला झोपवलं. त्यानंतर ती आणि त्या नर्स रूम बाहेर आल्या. तिने त्याला आत पाठवलं आणि ती त्या नर्सच्या मागोमाग गेली. सुमारे 3-3.5 तासांनी ती पुन्हा रूममध्ये आली आणि ताईकडे बघत उद्गारली, आता सगळं नीट होईल, काळजी नका करू आणि तुम्ही आता लवकर बऱ्या व्हा. मग त्यांच्याकडे वळून म्हणाली, चला निघायचं ना सर? ताई येतो. रात्री काही आणायचं का तुला दाजींना? त्याने विचारलं. नाही रे, काही नको. सावकाश जा आणि सावकाशीने परत ये. घाईघाईने स्वतःच्या जीवाची दगदग नको करूस. त्या त्याच्या गालावरून हात फिरवत म्हणाल्या. दुपार टळून गेली होती, ऊन कलली होती. सर बोलायचं होतं थोडं. त्याने एक वार तिच्याकडे पाहिलं आणि गाडी समुद्र किनाऱ्याच्या दिशेने वळवली. दोघे गाडीतून उतरले. मऊशार वाळत दोघांची पावलं उमटत होती. आभाळ गच्च भरून आलेलं. आता कोणत्याही क्षणी पावसाची सर येऊन धडकेल सांगता येत नव्हतं. तो एका ठिकाणी थांबला. दोघे खाली बसले. आजूबाजूला जास्त कोणी दिसत नव्हतं. किनारा अगदी शांत भासत होता. त्याहून भयान होती त्या दोघांमधली शांतता. त्या शांततेचा भंग करत ती उद्गारली, सर बोल शरू, काय बोलायचंय तुला? इतके दिवस माझी होणारी घालमेल फक्त तुला कळली. मनात साचून राहिलं होतं सारं. ताईचा त्रास बघवत नाही ग. डॉक्टर सांगतात तिच्यावर औषधांचा काही परिणाम होत नाही. तरीही ती तग धरून आहे. कसलीशी वाट बघते. पण तिला मलाही सांगता येत नव्हतं. तुझं नाव माझ्या तोंडून अनेकदा ऐकलं होतं, म्हणून तिला तुझ्याशी बोलावंसं वाटलं. आता मी प्राण डोळ्यात आणून थांबलोय. सांग, काय बोलली ताई? तिने एक वार त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि धीर एकवटून त्यांच्यातला संवाद आणि त्यानंतर छकुलीचा त्याला आलेला प्रतिसाद झालं त्याला सांगितलं आणि म्हणाली, सर मी एक निर्णय घेतलाय आणि त्याला मला तुमची साथ हवी आहे. कसला निर्णय? त्याने भांबावून विचारलं. सांगते. मगाशी तुम्ही आत आल्यानंतर मी त्या नर्ससोबत गेले. तिला छकुलीबद्दल विचारलं. तिने मला सांगितलं तिला दूध पाजण्यासाठी अडचणी येत आहेत. नाकातून नळ्या घालून सध्या तरी करणं शक्य नाही, कारण जसजसे दिवस जातील तिच्या हालचाली वाढतील आणि त्यामुळे नळ्या हल्ल्या तर तिलाच अपाय होईल आणि इतर
कोणत्या पद्धतीने ती दूध घेत नाही. मग तिने त्यांना विचारलं, यावर दुसरा उपाय कोणता? मग काय म्हणाल्या त्या. तिला मध्येच तोडत तो म्हणाला, इंड्यूस लॅक्टिनेशन. ती म्हणाली, म्हणजे हे काय असतं? त्याने विचारलं. जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते तेव्हा दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून ऑक्सिटोनिन हा हार्मोन तिच्या शरीरामध्ये सक्रिय होतो, ज्याद्वारे तिच्या स्तनांमध्ये दुधाच्या निर्मितीला सुरुवात होते आणि 8-9 महिन्यांच्या अखेर ती बाळाला पाजू शकते. ही नैसर्गिकरित्या होणारी प्रक्रिया आहे, पण आपल्याकडे दुर्दैवाने हा पर्याय उपलब्ध नाही. दुसरा पर्याय, एखादी दुसरी बाई जर तिच्या बाळासोबत आपल्या छोकरीला पाजायला तयार असेल तर हा प्रश्न सुटेल. कदाचित, पण ही शक्यता मला कमीच वाटली. म्हणून मी नर्सला तिसरा काही मार्ग आहे का ते विचारलं, तर त्यांनी मला इंड्यूस लॅक्टेशनबद्दल सांगितलं. थोडा वेळ उसासून ती पुन्हा सांगू लागली, इंड्यूस लॅक्टेशन या प्रतिक्रियेद्वारे ऑक्सिटोनिन शरीरामध्ये इंजेक्ट केला जातो. औषधोपचार करून पॉलिटेक्टिन लेवल वाढते आणि त्यानंतर इलेक्ट्रिक पंपिंग, हँड एक्सप्लोशन अशा पद्धती वापरून महिन्या-दीड महिन्यात दुधाची निर्मिती केली जाते आणि हे दूध आईच्या दुधाइतके शक्तिवर्धक असते, बाळाला लाभदायक असते, त्याचा बाळाला अपाय होत नाही. तर मी असा निर्णय घेतला आहे की मी या प्रक्रियेला सामोरे जाणार आणि त्यात मला तुमची साथ हवी आहे. सर, सांगा, मला साथ द्याल ना? अगं, पण याचा तुला काही त्रास झाला भविष्यात तर? आणि तसेही बॉटल फिडिंगचा पर्याय शिल्लक आहे अजून आपल्याकडे, तो तिच्या काळजीने कळवळून म्हणाला. हो, पण त्याने बाळाला त्रास होतो, त्यामुळे बाळ कमजोर होतं, सतत आजारी पडतं. तुम्हाला चालणार आहे का ते? आणि मुळात तुम्ही तिला पुन्हा पुन्हा डॉक्टरकडे ने-आण करणार आहात का? ती हेल्दी व्हायला हवी ना. मग आपल्याला थोडा त्रास सहन करावा लागणार आणि प्रॉपर ट्रीटमेंट घेतली तर मलाही काही प्रॉब्लेम नाही व्हायचा. ती त्याला समजावत म्हणाली. तू म्हणतेस ते पटते मला, पण त्यासाठी असा तुझा वापर करणं खटकतंय गं मनाला. कितीतरी फायदा घेऊ. बोट दिलं म्हणजे हात धरू नये म्हणतात आणि तू तर हे अनंत उपकार करणार आहेस. तो करुण स्वरात म्हणाला. तिने विश्वासाने तिचा हात घेतात घेतला आणि म्हणाली, सर, असं काही मनात येऊ देऊ नका. उपकार वगैरे काही नाही. मी माझा स्त्रीधर्म निभावते. माझ्या पाहण्यानं त्या कोवळ्या जीवाची भूक भागणार असेल तर मी तयार आहे थोडासा त्रास सहन करायला. आणि जन्म दिला नसला तरी तिची दुधाई होण्याचं सौख्य मला लाभणारच आहे. या सगळ्यात मला तुमची मदत लागेल. कसली मदत? या प्रक्रियेतून बाळाला स्तनपान करण्यासाठी बाळाला कायदेशीर नातं असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला तिला रीतसर अडॉप्ट करावं लागेल आणि पालक म्हणून सही करण्याआधी आपण पती-पत्नी नाही, ते शक्य नाही. तिच्यापासून दूर होतो तो म्हणाला. सर, एक वार विचार करा ताईंचा आणि आईच्या कुशीला असुसलेल्या त्या भुकेल्या जीवाचा. आणि घाबरू नका सर, मी तुम्हाला या नात्यात आयुष्यभर अडकवून नाही ठेवणार. ज्या क्षणी तुम्हाला वाटेल छकुलीसाठीची माझी गरज संपली, त्या क्षणी मी तुम्हाला सांगाल तिथे सही करून तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाईन. आज आपली तिला गरज आहे. एकदा विचार करा. तिथे पुन्हा शांतता पसरली आणि तो थेट गाडीत येऊन बसला. ती मागोमाग आली आणि प्रवास सुरू झाला. गाडीत कोणी काही बोललं नाही. तिला बस स्टँडवर सोडून तो परत गेला. तिची पावलं घराच्या बसच्या दिशेने वळली. बसमध्ये छान विंडो सीट मिळालं आणि तिला जरा बरं वाटलं. तशी बाजूला बसून चिंबून जायचा तिला कंटाळा यायचा. त्यात गर्दी असेल तर मग विचारायलाच नको. बाजूला उभा असलेला माणूस अक्षरशः तिच्यावर झेपायचा, पण त्यालाही पर्याय नसायचा, म्हणून तिला बाजूची सीट कधीच आवडत नसे. विंडो सीट मिळाली की ती प्रफुल्लित व्हायची, कारण या सीटवर बसलं की आरामदायक वाटायचं. त्या 1.5-2 तासांच्या प्रवासात तिचा लेखनाचा छंद बहरला होता. अशीच खिडकीतून बघता बघता कितीतरी कवितांनी जन्म घेतला होता. पण आज ती द्विधा मनस्थितीत सापडली होती. मनात अनेक विचारांनी डोक्यात गर्दी केली होती. खिडकीतून समोर दिसणारा सूर्य जसजसा मावळतीकडे कलत होता, तेवढीच तिच्या डोक्यात विचारांची निशा घडत होत होती. आता सगळं शिखरच्या निर्णयावर अवलंबून होतं, त्यामुळे तिच्या हातात वाट पाहण्यापासून दुसरा पर्याय नव्हता. घरी आली, मेसेज करून त्याला पोहोचल्याचं कळवलं. जेवण झाल्यावर थकलेले अंग पलंगावर झोकून दिलं. डोळ्यावर झोप असून देखील तिला विचार तिला झोपू देत नव्हते. त्या विचारांच्या गराड्यात कधीतरी तिला झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजला आली तेव्हा प्रार्थनेच्या वेळी तो भेटला आणि म्हणाला, प्रार्थनेनंतर आपल्याला निघायचं आहे. ऑफिसजवळ थांब. तिने होकारार्थी मान डोलावली. प्रार्थना झाली आणि दोघे निघाले. गाडी मंदिरासमोर थांबली. तिथे तिची मैत्रीण आणि आणखी एक व्यक्ती उभी होती. ते दोघे उतरून त्यांच्या जवळ आले. त्यांनी ओळख करून दिली. तो त्याचा मित्र होता. येताना त्याने रात्री त्यांच्यात झालेलं बोलणं ताईला सांगितल्याचं सांगितलं. त्यावर दीर्घ चर्चा केल्यानंतर त्याला शर्वरीचं बोलणं पटलं होतं. त्यामुळे आज त्या दिशेनं पहिलं पाऊल पडणार होतं आणि ते म्हणजे त्यांचं होणारं लग्न. चौघे बाहेर गुरुजींसाठी मंदिराच्या आवारात थांबलेले. बाहेर विजा कडकडत होत्या. सरीमागून सरी कोसळत होत्या. वाटेत या दोघांनी कपडे बदलले होते. लाल तपकिरी रंगाचा कुर्ता, पांढरी पॅन्ट त्याला शोभत होती. हातातलं घड्याळ, डोळ्यावरचा चष्मा, अगदी हलकी शेव केलेली दाढी, नेटके विंचरलेले केस त्याच्या राजबिंड्या रूपाची शोभा वाढवत होती. तीही छान पैठणी नेसली होती. एवढ्या
बडीत ही तिचं शॉपिंग त्याने व्यवस्थित केलेलं, अंगावर जास्त नसले तरी त्याच्याकडे असलेले, त्याने जपून ठेवलेली आईची काही ठेवणीतले दागिने तिच्यासाठी आणलेले. तिच्या मैत्रिणीने मंदिराच्या पलीकडे असलेल्या चेंजिंग रूममध्ये नेऊन तिला नीट सजवलं. पाठीवर सोडलेली लांब सडक वेणी, त्यावर मोगऱ्याचा गजरा, हातात चुडा, गळ्यात नाजूक हार, बोव्यांच्या मध्ये लहानशी चंद्राकृतीची टिकली, पायातले पैंजण थेंबाच्या आवाजात आवाज मिसळून वाजत होती. गुरुजी आले. दोघांनी त्यांचा आशीर्वाद घेतला आणि विधींना सुरुवात झाली. शास्त्रासाठी म्हणून गुरुजींनी हळदीचा विधी केला. दोघांना एकमेकांची उष्टी हळद लागली. नंतर लग्नाच्या विधी सुरू झाल्या. त्याच्या हातात हात देऊन विश्वासाने ती 7 पावलं चालली. त्याच्या नावाचं मंगळसूत्र तिच्या गळ्यात पडलं आणि ती भांगेत त्याच्या नावाचं कुंकू लेवून ती झाली होती शर्वरी शेखर इनामदार. सगळं आटपून ते कोर्टमध्ये गेले. तिथे त्यांच्या एका वकील मित्राला हाताशी धरून त्यांनी लग्न रजिस्ट्रेशनची आणि अडॉप्शनची कागदपत्र बनवली. वकील मित्राने दिलेल्या जरुरीच्या कागदपत्रांची यादी केली आणि नंतर ते दोघे त्याच्या रूमवर आले. तिची मैत्रीण आणि त्याचा मित्र आपल्या वाट्याने मार्गस्थ झाले. येता येता त्यांनी ताईची भेट घेतली. ती माऊली कृतज्ञतेचे अश्रू ढाळण्याखेरीज काहीच करू शकली नाही. रूमवर पोहोचल्यानंतर दोघांनी चेंज केलं, फ्रेश झाले आणि हॉलमध्ये येऊन बसले. त्याने दोघांसाठी कॉफी करून आणली. पाऊस नुकताच थांबला होता. खिडकीतून गार वारा येत होता. त्याने एक वार तिच्याकडे निरखून पाहिले. जरी तिने नववधूचा सगळा साज उतरवला असला तरी ती नुकतीच फुललेल्या मोगऱ्यागत मोहक दिसत होती. तिलाही त्याची तिच्या देहावरून फिरणारी नजर जाणवत होती, पण ती आपलं लक्ष नसल्यासारखं भासवत होती. तिथे थंड शांतता नांदत होती. शेवटी त्यानेच न राहून बोलायला सुरुवात केली. आपण पहिला टप्पा यशस्वीरित्या पार केलाय. आता काही दिवसात कोर्ट प्रोसेसर सुद्धा पूर्ण होईल. सो आता ट्रीटमेंट कधीपासून सुरू करायची हे तू सांग, आपण त्याप्रमाणे करू. सर, आता जास्त उशीर नको, उद्यापासूनच करू, ती तत्परतेने म्हणाली. याविषयी आई बाबांना काय सांगणार आहेस? खरं तर लग्न करण्याआधी त्यांना सारं सांगायला हवं होतं, तो काळजीच्या सुरात म्हणाला. हो, खरं आहे तुमचं म्हणणं, पण ही वेळ ती नाही. विषय वेगळा आहे आणि माझे आई बाबा जुन्या रूढी परंपरा पाळणारी माणसं आहेत, तर ते आपला हेतू समजून घेतीलच याची मला खात्री वाटत नाही. आणि या साऱ्यामुळे उगीच त्यांना त्रास नको. मी काहीतरी कारण सांगून उद्या इथे शिफ्ट होते. तुम्हाला चालणार असेल तर. नाहीतर मला माझी सोय मैत्रिणीकडे बघावी लागेल, कारण रोज येऊन जाऊन करणं झेपणार नाही मला. तिने आपलं मत मांडलं. त्यालाही ते पटलं. तू इथे येण्याला माझी काहीच हरकत नाही आणि जेव्हा तुला वाटेल तेव्हा आईबाबांना सांगितलंच तरी चालेल. माझी मदत लागली तर सांग, मी सांगेन त्यांना. कॉफी संपवून ती तिथून निघाली. ती घरी आली तेव्हा कॉलेजच्या ड्रेसमध्येच होती. गळ्यात फक्त मंगळसूत्र होतं, पण तेही त्याने तिच्या आधीच्या चेनच्या पॅटर्नशी मिळतं जुळतं आणलेलं, म्हणजे कोणालाही संशय नाही येणार. आता पुढचा टप्पा होता बाबांना कन्व्हिन्स करायचं. तेही तिला तेवढं कठीण होत गेलं नाही. मैत्रिणी मिळून रूम शेअर करून राहणार म्हटल्यावर त्यांनीही परमिशन दिली. तिने सामान आवरायला घेतलं, गरजेची सारी कागदपत्र सोबत घेतली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती रूमच्या बाहेर पडली. रूमवर पोहोचली, कागदपत्र त्याच्याकडे सोपवली आणि सुरू झाला प्रवास त्यांच्या अनोख्या नात्याचा. त्याच संध्याकाळी ते हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरला भेटले आणि त्यांनी सांगितलेल्या साऱ्या टेस्ट केल्या. सुदैवाने तिचं शरीर ही प्रक्रिया करण्यासाठी अनुरूप होतं. डॉक्टरांनी पुढची तारीख लिहून दिली, ज्या दिवसापासून ट्रीटमेंट सुरू होणार होती. सगळं आटपून ते दोघे त्याच्या रूमवर परतले. पावसाची रिपरिप सुरूच होती. दोघे चिंब ओले झाले होते. त्याने कपडे बदलून दोघांसाठी चहा टाकला आणि शर्वरीला हाक मारली. ती केस कोरडे करत बाहेर आली आणि क्षणभर तो तिला निहाळत राहिला. तिच्या अंगावर रोजचे कपडे होते. त्याने कितीतरी वेळा त्याहून सुंदर कपड्यात तिला बघितलेलं, मात्र आज काहीतरी खास होतं आणि ते होतं तिच्या गळ्यात डोलाने मिरवणारं त्याच्या नावाचं मंगळसूत्र आणि कमरेपर्यंत झडणाऱ्या केसातून फिरणाऱ्या हातात किणकिणणारा हिरवा चुडा, पायात चुमचुम करणारं पैंजण आणि याला साथ म्हणून खिडकीबाहेर वाजणारे पावसाचे थेंब. असं सगळं वातावरण अगदी मोहून टाकणारं होतं. ती येऊन खुर्चीत येऊन बसली. तो हळूच तिच्या मागे गेला आणि तिचे मऊकेर केस आपल्या हातात घेऊन पुसू लागला. तिने चहाचा कप हातात घेतला आणि मस्त वाफळलेला ओठातून पोटात उतरलं. ती अगदी सुखावली. शरू, त्याने बोलायला सुरुवात केली. हो सांगा सर. आपलं लग्न जरी झालं असलं तरी याचं कारण आपल्याला नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आपण फक्त छकुलीसाठी. तो कसे तरी शब्द गोळा करून बोलायचा प्रयत्न करत होता. त्याच्या भावना तिच्यापर्यंत त्याने न सांगताही पोहोचवल्या होत्या. त्यामुळे ती त्याला सावरत म्हणाली, सर नका काळजी करू. मी ते कारण विसरलेली नाहीये आणि विसरणार देखील नाही. तेवढा विश्वास ठेवा माझ्यावर. आणि कारणामुळे असलं तरी लग्न आपलं विधिवत पार पडले, देवब्राह्मणांच्या साक्षीने. आणि बाकी कुणासाठी नसले तरी तुमच्यासमोर तरी तुमची पत्नी असल्याचे सोपस्कार मला पार पाडू द्या. आणि हे मी माझ्या आनंदासाठी करते, कारण मला तो माझा हक्क वाटतो. तसंही तुमची साथ असेल तर जगासमोर आपलं नातं उघडपणे स्वीकारायला मी घाबरणार नाही. पण आमच्या दृष्टीने मात्र हे चुकीचं असेल तर आत्ताच सारा साज उतरवून ठेवते. शेवटी हे सारं मला तुमच्यामुळे मिळाले. असं म्हणत ती खुर्चीतून उठली. मोकळ्या केसांना चाप लावला आणि समोरच्या देवारातल्या देवासमोर दिवा लावला आणि मनोभावे हात जोडले. तो क्षणभर तिला पाहतच राहिला. त्याला खूप कौतुक वाटलं.
तिचं कारण इतकं कमी ओळखीत तिने स्वबळावर घेतलेला हा धाडसी निर्णय आणि यात या अशा नात्याविषयी पूर्णपणे असलेली समज निवडे चुकली नव्हती. तो तिच्या जवळ गेला. तुळशी वृंदावनासाठी छोटंसं निरांजन घेऊन परतली तर समोर तो होता. त्याने देवारातल्या कुंकवाचा करंडा उचलला आणि त्यातलं कुंकू तिच्या बांगेत रेखलं आणि मंद हसत म्हणाला, हे राहिलं होतं. तिच्या डोळ्यात आनंदाची लकीर उमटली. तिने गॅलरीतल्या तुळशीपुढे निरांजन ठेवलं आणि पाया पडून आत आली. तो जेवणाची तयारी करत होता. त्याला मदत करायला ती स्वयंपाकघरात आली, पण यावेळी त्याने तिला रोखलं आणि अभ्यासाला बसवलं. तेही तेवढंच महत्त्वाचं होतं. तीही बसली. त्यानंतर दोघे सोबत जेवले. तो आतल्या खोलीत पलंगावर पुस्तक वाचत बसला होता. तेवढ्यात ताईचा फोन येऊन गेला. सारं आवरून ती आत आली. तिला पाहिल्यावर त्याने पुस्तक मिटलं आणि उठून कपडातली अंथरुणं घेऊन बाहेर जाऊ लागला. एवढ्यात तिने टोकलं, सर थांबा, कुठे चाललात? अगं असं काय करतेस? तू झोप इथे निवांत, मी झोपतो हॉलमध्ये. तो कसाबसा म्हणाला, नाही, तुम्ही कुठेही जायचं नाही, इथेच झोपा. हवं असेल तर आपण कम्फर्टेबल होईपर्यंत अशी उशी ठेवू मध्ये, पण ही अशी परकेपणाची पायरी नको चढायला. जिथवर 7 आहे तिथपर्यंत तरी मनापासून स्वीकारू आपलं नातं, प्लीज. मला कळते तुमची तगमग, पण मघाशी ज्या विश्वासाने कुंकू रेखलत ना, त्याच विश्वासाने विसावा ना. दोघे एका अंथरुणात आहोत म्हणजे काहीतरी होईलच ही भीती काढून टाका त्यातून, मनातून. आपला संयम आपण जाणून आहोतच. हे असं सांगत असताना ती त्याच्या तोंडावरचे भाव निरखत होती. सर अजूनही काही पटलंय का तुम्हाला? ठीक आहे, तर मी झोपते बाहेर. तुमच्यामुळे तुमची फरफट नको. झोपा निवांत, असं म्हणत ती बिछाण्यावरून उठली. नको, आपण सोबत झोपतोय. चल पटकन, उद्या कॉलेजला जायचंय, तेव्हा लवकर पण उठायचंय. असं म्हणत त्याने हातातली अंथरुणं कपाटात परत ठेवली, उशी टाकली आणि दिवा घालून पलंगावर विसावला. तिनंही बाजूला पाठ टेकली. 2 दिवसाच्या धावपळीत आलेल्या थकव्यामुळे दोघांना पटकन निद्रादेवी प्रसन्न झाली होती. सकाळी मंद मंद पोह्यांच्या वासाने त्याला जाग आली. तो उठून स्वयंपाकघरात आला. ती पाठमोरी उभी होती. तिला त्याची चाहूल लागली. तशी ती पाठमोरी राहूनच ती म्हणाली, अहो सर, इथे काय करताय? आवरून या पटकन, निघायचंय आपल्याला. हो आलोच, असं म्हणत तो आवरायला गेला. त्याचं आवरून झाल्यावर तिने त्याला चहा आणि पोहे दिले. अरे वा, आज हातात अगदी रेडीमेड चहा नाश्ता, नशीब फळफळलंय माझं, असं म्हणत त्याने चहा पोह्यांचा आस्वाद घेतला आणि तिचं भरभरून कौतुक केलं. भाजीपोळीचा डब्बा घेऊन ते कॉलेजला निघाले आणि सारं नेहमीप्रमाणे सुरू झालं. कुणालाही काही माहीत नव्हतं. तिच्या गळ्यात मंगळसूत्र असायचं, मात्र ते ओढणीआड आणि कपाळावर कुंकू नसलं तरी ती लहानशी लाल टिकली लावायची. यामुळे कोणालाही संशय यायचा नाही. आत्तापर्यंत दोघांचा चांगला जम बसला होता. घरची कामं, हॉस्पिटलमधला ताईचा डब्बा, तिच्या वेळच्या वेळी अभ्यास, साऱ्या घराड्यात दोघं एकमेकांना सांभाळून घेत होते. 10 दिवस उलटले. सगळ्या कायदेशीर बाबी पार पडल्या होत्या. लग्न आणि अडॉप्शन कायदेशीर झाल्याची कागदपत्रे एकदम त्याच्या हाती पडली. तो तिला डॉक्टरकडे घेऊन आला. त्या दोघांनी सीझर समजावून सांगितलं, गोळ्या आणि व्हॅक्सिनेशन लिहून दिली आणि तिला बाजूच्या रूममध्ये जायला सांगितलं. तिथे त्या नर्स होत्या. त्यांनी शर्वरीला बेडवर झोपवलं. बाजूच्या टेबलवरची व्हॅक्सिन, मेडिकल इन्स्ट्रुमेंट्स पाहून जराशी गंगारली होती. नर्सने तिचे कपडे दूर केले आणि इंजेक्शन तयार केले. तिने दुसऱ्या बाजूला बघत घट्ट डोळे मिटून घेतले. तेवढ्यात तिचा हात कोणीतरी हातात घेतल्याचं जाणवलं. ती परतणार इतक्यात सुईचा स्पर्श तिला झाला आणि पुढच्या क्षणाला तिचा हातातला हात नकळत दाबला गेला. तिने हळूहळू डोळे उघडून पाहिलं. तिचा हात शेखरच्या हातात होता आणि तो भरल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत होता. त्या नर्सने नंतर शेखरला अँड एक्सप्रेसिंगची प्रोसेस समजावली, कारण त्याने दुधाचं प्रमाण वाढणार होतं. ती एक प्रकारची एक्सरसाइज होती. दिवसेंदिवस जसं दुधाचं प्रमाण वाढवायचं होतं, तसंच तयार झालेलं दूध शरीराबाहेर देखील यायला हवं होतं. कारण जर दुधाचा योग्य निचरा न करता तसंच स्तनांमध्ये राहिलं तर दुधाच्या गाठी होण्याची शक्यता होती आणि दूध जर गोठलं तर तिला खूप त्रास झाला असता. सुरुवातीला अगदी छोटा चमचा किंवा त्याहूनही कमी दूध येईल, तरी हलगर्जीपणा न राहता याचीही पुरेपूर कल्पना त्या नर्सने दोघांना दिली. बाळ जवळ असल्याने स्टिम्युलेशन थेरपीला चांगला प्रतिसाद मिळेल आणि त्यासाठी कृत्रिम साधनांचा वापर टाळता येणार होता आणि जमेल तितक्या नैसर्गिकरित्या दूध तयार होईल याची काळजी नर्स घेत होत्या. पुन्हा एकदा स्तनांवर किती आणि कशाप्रकारे दाब देऊन याचा नीट निचरा करावा लागेल हेही त्यांनी नीट समजावून सांगितलं. चेकअपनंतर ते ताईला भेटले. ट्रीटमेंटची सुरुवात झाल्याचं सांगितलं. छकुलीलाही भेटून आले. आता ताईची तब्येत हळूहळू सुधारते असं डॉक्टर म्हणाले. शेखर दाजींना भेटला. पुन्हा एकदा त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते काही बदले नाहीतच. त्यांना फक्त ताई ठीक होण्याशी कारण होतं. आता ज्या दिवशी दत्तकपत्रावर सही केली होती त्या दिवशी त्यांचा छकुलीशी संबंध संपला होता. आजही शेखर
रित्या हाताने परतला होता, पण शर्वरीने या परिस्थितीत त्याला नीट सावरलं होतं. घरी आल्यावर ती पटकन अभ्यासाला बसली आणि तो स्वयंपाकाला लागला. आता शेखरला तिला जास्त जपावं लागणार होतं, कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं या औषधांचे शरीरावर साईड इफेक्ट्स दिसू लागतील. सुरुवातीला कमजोरी होणं, अचानक चिडचिड होणं किंवा अगदीच शांत होणं, औषध घेतल्यावर कधीमधी ग्लानी येणं, वजन कमी जास्त होणं असा हा त्रास होईल. पण तो सुरुवातीलाच नंतर हळूहळू दुधाचं प्रमाण नॉर्मल झालं म्हणजे सगळं पूर्ववत होईल. तोवर काळजी घ्यावी लागेल असं डॉक्टर म्हणाले होते. जेवल्यानंतर ती बाहेर गॅलरीत बसली होती. आताच पावसाची सर येऊन गेली होती. गार हवेची झुळूक अंगाला स्पर्श करून जात होती. त्याने तिच्या गोळ्या आणल्या. गोळ्या घेऊन ती झोपी गेली. तो बराच वेळ जागा होता. बऱ्याच वेळानंतर त्याला झोप लागली. दुसऱ्या दिवसापासून सुरू झाली तारेवरची कसरत. कॉलेज, अभ्यास, औषध, हॉस्पिटल आणि बाळ हे सगळं सांभाळता सांभाळता दोघे मेटाकुटीला यायचे, पण एकमेकांच्या साथीने धीराने आल्या दिवसाला सामोरे जात होते. तिची औषधं नियमित सुरू होती. तिचं खाणं पिणं अगदी सगळं नीट पाहत होता. शेखरनं एक्सप्रेसिंग करण्याआधी शर्वरीला नीट विश्वासात घेतलं. तीही समजुतीनं तयार झाली. इतक्या जवळ आणि कंठ असूनही त्यांच्या स्पर्शात तिला कधीही वासनाधान भावना जाणवली नाही. हल्ली कितीतरी वेळा ग्लानीमुळे त्याच्या बहुपाशात झोपी जायची. सुरुवातीला नर्सने सांगितल्याप्रमाणे कमी दूध यायचं, पण नंतर स्टिम्युलेशन थेरपीला सुरुवात झाल्यानंतर दुधाचं प्रमाण अगदी समाधानकारक यायला लागलं. छकुलीच्या कोवळ्या ओठांचा स्पर्श छातीला होताच तिच्यातली आई जोमानं सुकवायची, पण त्या इवल्या जीवाला पदराखाली घेताना समोर तिला 9 मास पोटी जपलेल्या त्या निष्पाप माऊलीच्या डोळ्यांच्या कडा ओसाडून व्हायच्या. पण ती माऊली पदरात दुःख टिपायची आणि अश्रू शर्वरीला दिसू नये याचा काठोकाठ प्रयत्न करायची, पण शरूच्या नजरेतून तिची घालमेल काही सुटायची नाही आणि ती पाहून तिच्यातल्या बाईचा जीव तळतळ तुटायचा. पण ती त्यात काहीच करू शकत नव्हती. पण एक समाधान होतं, ते म्हणजे 2 महिन्यांऐवजी 1.5 महिन्यात शर्वरीच्या दुधाचं प्रमाण छकुलीची भूक भागवण्या इतपत वाढलं होतं. आता छकुलीच्या तिला काचेच्या पाळण्यात ठेवता सध्या गाडीच्या पाळण्यात ठेवलं होतं. शर्वरीची औषधं आता पूर्णपणे बंद झाली होती आणि ती पुरवत होती. फक्त छकुलीला जायला दिवसातून साधारण 3 ते 4 वेळा तिला हॉस्पिटलला जावं लागायचं. शेखर तिच्या लेक्चरच्या वेळा सांभाळून तिला ने-आण करायचा. इतक्यात छकुलीला घरी आणणं शक्य नव्हतं, कारण ताईची तब्येत अजून स्थिरावर झाली नव्हती. तरीही शर्वरीने शेखर नीट सारं सांभाळून घेत होते. त्याची छकुली आता 2 महिन्याची झाली होती. त्यांनी 1 महिन्याची झाल्यावर तिचं नामकरण केलं होतं शुभदा. आता ती त्याची शुभा झाली होती. बाबाच्या तोंडून ऐकून अगदी हरकून जायची लेक आणि बाप लेकीचा तो खेळकर संवाद पाहून शरीराला खूप आनंद व्हायचा. उर्वरित भाग पुढील भाग.